नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, आपला 2025 जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरजन्य परिस्थितीमुळे आपल्या शेतकऱ्यांचे बरेचसे दुधाळ जनावरे किंवा जे काही जनावरे आहेत ते बेपत्ता झाले होते, वाहून गेले होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जे काही गोटे आहेत त्या गोठ्यांचं बऱ्याचशा प्रमाणे पडझड झाली होती, नुकसान झालं होतं. याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने मागेच रिलीफ पॅकेज जाहीर केलं होतं. परंतु या रिलीफ पॅकेजमध्ये काही अटी NDRFच्या निकषानुसार होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही सरसकट मदत आहे ती सरसकट मदत भेटू शकत नव्हती. म्हणून महाराष्ट्र शासनाने हाच एक GR काढलेला आहे 27 मार्च 2026 रोजी कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागांतर्गत. यामध्ये जे काही मार्गदर्शन तत्वे आहेत यामध्ये मार्गदर्शन तत्वे देण्यात आलेली आहेत. म्हणजेच थोडक्यामध्ये हे जे काही निकष आहेत NDRFचे ते शिथिल करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा प्रकारे जे काही शेतकऱ्यांची जनावरे मृत झालेली आहेत किंवा वाहून गेलेली आहेत किंवा त्यांच्या गोट्याची पडझड झाली आहे यांना मदत देता येईल याचं महाराष्ट्र शासनाने जी थोडीशी हमी घेतलेली आहे. आपण ह्या GRच्या माध्यमातून ते कुठले निकष शिथिल केलेले आहेत, कशा प्रकारे मदत भेटणार आहे, या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी तुमच्यासमोर विनंती करतो. बघा, राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 25 मध्ये अतिवृष्टी झाली. बरेचसे पशुधन जे आहे त्या पशुधनाची हानी झाली. आपले जनावरं वाहून गेले, काही बेपत्ता झाले. या सर्वांचा मोबदला म्हणून शासनाने काही दर निश्चित केलेले होते. तो दर आपण पाहिला तर सर्वात प्रथम गोठ्याचं नुकसान झालं असेल तर 3,000 रुपये त्यांना मिळणार होते पडझड झालेल्या गोठ्यांसाठी किंवा नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी. मृत जनावरांसाठी जर बघितलं तर दुधाळ जनावरांसाठी 37,500, ओढकाम करणारे जे काही बैल असतील आपले त्यांच्या किंवा रेडे असतील त्यांच्यासाठी 32,000 रुपये, लहान जनावरे जे आहेत त्यांना 20,000 प्रति जनावर, शेळी मेंढीसाठी 4,000 प्रति जनावर, त्याचप्रमाणे कुक्कुटपालनसाठी 100 रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे दर निश्चित करण्यात आलेले होते. हे दर देताना NDRFचे निकष त्यांनी टाकलेले होते, परंतु हे NDRFचे निकष त्यांनी शिथिल करून आता कशा प्रकारे ती मदत देता येईल. फक्त सुरुवातीला ही NDRFच्या निकषानुसार जे काय अल्प भूधारक आहेत किंवा तल्प भूधारक आहे यांनाच मदत दिली जात होती. आता ही सर्वच जे काय आपदाग्रस्त, मग ते मोठे शेतकरी जरी असतील तरी त्यांना ही मदतीस पात्र राहतील. सुरुवातीला जे काय पशुधन आहे ते कमाल 3 मोठ्या दुधाळ जनावरांसाठीच होतं, परंतु आता सर्वच बेपत्ता आणि मृत झालेल्या जनावरांसाठी मदत भेटेल. सुरुवातीला कमाल 6 ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ही मदत होती, परंतु आता सर्वच जे काय नुकसान झालेलं आहे, जितकेही जनावरं मृत झालेली आहेत किंवा वाहून गेलेले आहेत अशा किंवा बेपत्ता झालेले आहेत अशा सर्व जनावरांसाठी राहील. आणि प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत झालेले सर्वच, म्हणजे काय लिमिट घालून दिलेल्या होत्या ती लिमिट उठून जेवढे काही मृत झालेले आहेत किंवा बेपत्ता झालेले आहेत, नष्ट झालेले तशा जनावरांना सरसकट मदत देण्याचा निकषाप्रमाणे थोडक्यात ह्यात बदल करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक पशुपालनाला कमाल 100 कुक्कुटपालनासाठी, फक्त 100च कुक्कुटपालनासाठी मदत होती. ती आता सर्वच जितके 100च्या वरी जरी कुक्कुटपालन मृत झाले असतील तरी त्यांना आता मदत भेटेल. ही अशा प्रकारे छोटीशी त्यांनी जी काय अपडेट आहे मग खूप महत्त्वाची त्यांनी देईल. मृत बेपत्ता पशुधन खातरजमा कशी करायची होती तर बघा, आपल्याला माहितीच आहे की कुठलंही सुरुवातीला तुमच्या गावामध्ये जनावरं असतील किंवा दुधाळ जनावरं असतील यांचं मृत झाले असतील किंवा बेपत्ता झाले असतील तर त्याचा पहिले स्वरूप पंचनामा करावा लागतो. तुम्ही तो पंचनामा करणं खूप गरजेचं असतं. पण हे जी खातरजमा करायची असेल तर ते कसं करणार शासन? खातरजमा राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान हे जे काय अभियान राबवलं गेले, भारत पशुधन ॲपवर ह्याची नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे की राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान राबवलं जातं. त्याअंतर्गत जे काही भारत पशुधन ॲप आहे त्या ॲपवर आपल्या सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करणं गरजेचं असतं. आताही तुम्ही नोंदणी करू शकता. त्याचप्रमाणे 21वी पशुगणना झाली होती, त्यामध्ये पण नोंद करणं गरजेचं असतं. ही एक नवीन अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आहे की आपण आपल्या जवळ जितकेही काही पशुधन आहे या पशुधनाची नोंदणी तुम्ही भारत पशुधन ॲपवर करू शकता किंवा मागं जी काय दर 4 वर्षाला पशुधनाची जनगणना होते यामध्ये पण तुम्ही पशुधनाची जनगणना करणं गरजेचं असतं. किंवा पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या नोंदीमध्ये ऑनलाईन नोंद किंवा ऑफलाईन नोंदमध्ये नोंद करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे शेतकरी आपले जनावरांच्या संदर्भातील विमा काढतात, त्या विमा कंपनीकडे नोंद पण ठेवणं गरजेचं असतं. किंवा दूध अनुदान योजनेत समावेश असलेले पशुधन आणि मालक यांची नोंद असेल तर खूप उत्तमच आहे. तर अशी खातरजमा महाराष्ट्र शासन हे मृत झालेले किंवा बेपत्ता
झालेले आहेत असं समजणार. पंचनामा हा खूप महत्त्वाचा घटक जो की शेतकऱ्यांनी खूप सिरियसली घेतला पाहिजे. आपलं जनावर बेपत्ता झालेलं असेल किंवा मृत झालेलं असेल तर त्याचा यापुढेही कधी आपलं जनावर जर बेपत्ता झालं, मृत झालं, त्याचा पंचनामा आपल्या तलाठ्याच्या मार्फत करून घेतलं पाहिजे किंवा स्थानिक पशुधन विकास अधिकारी मार्फतही तुम्ही करू शकता. मृत पशुधनाच्या संदर्भात शवविच्छेदन म्हणजे ते जे काही शवविच्छेदन पोस्टमॉर्टम थोडक्यात आहे अहवाल सादर केला पाहिजे किंवा स्थानिक जे काही पशुधन अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंचाच्या समक्ष केलेलाही पंचनामा चालतो किंवा ग्रामपातळीवर दूध संघाचे संचालक यांच्यामार्फतही आणि संबंधित पशुधन मालक यांनी जो काय आहे तो पंचनामा आपल्या केला पाहिजे. त्यानंतर तलाट्याने जो काय पंचनामा केला आहे तो जिल्हाधिकाऱ्याला सादर करायचा. पण तो कसा करायचा? तलाठी हा जे काय आपले पंचनामा आहेत, मृत किंवा वाहून गेलेले पशुधन, नुकसानपोटी जाहीर करण्यात आलेली मदत आहे किंवा बेपत्ता पशुधन आहे, त्याच्या पंचनाम्याच्या ज्या काही संबंधित प्रती आहेत ते संबंधित तहसीलदाराला देईल आणि तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला देईल. म्हणजे शेतकऱ्यांचं पहिलं कर्तव्य हे असतं की पंचनामा आपल्या तलाठ्यांमार्फत करून घेणं. तो आपला पंचनामा तहसील कार्यालयाच्या मार्फत आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला देणं. म्हणजे फक्त तलाट्यांकडून शेतकऱ्यांनी आपला पंचनामा करून घेतला की त्याचं काम संपलं. पुढली प्रोसेस ॲटोमॅटिक तलाठी तहसीलदाराला देईल, तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाला देईल आणि हळूहळू तुम्हाला ती मदत मिळून जाईल. आणि या सर्वसाधारण सूचना ह्या अशा प्रकारे देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने NDRFचे थोडक्यात निकष थोडेसे शिथिल केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारची छोटीशी अपडेट आलेली आहे, आपण पाहू शकता. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवीन अपडेट्स, जी शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद.